जर तुमचे ठिबक किंवा तुषार सिंचनाचे अनुदान अडकले असतील, शेती अवजारे खरेदीचे पैसे अद्याप मिळाले नसतील किंवा अन्न प्रक्रिया योजनेचे अनुदान प्रलंबित असेल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक अपडेट आहे. राज्य शासनाने कृषी समृद्धी योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान देण्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 14 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने हा नवीन शासन निर्णय म्हणजे जी.आर. जारी केला आहे. सन 2026-27 या वार्षिक वर्षात प्रलंबित दायित्व म्हणजेच शेतकऱ्यांचे बाकी असलेले अनुदान देण्यासाठी हा 600 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. शासनाने हा निधी 3 मुख्य घटकांमध्ये विभागला आहे. सूक्ष्म सिंचन, ठिबक, तुषार सिंचनासाठी 160 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यानंतर कृषी यांत्रिकीकरण म्हणजे ट्रॅक्टर व शेती अवजारे यासाठी तब्बल 420 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजना यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे पूर्वीचे अर्ज मंजूर आहेत आणि अनुदान मिळाले नाहीत त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. याची रक्कम DBTद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे.